हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय अकाउंट. दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ. आज आपण बनवूया दम आलू. दम आलूची अगदी सोप्या पद्धतीत होणारी रेसिपी. पहिले आपण बटाटे उकळून त्या बटाट्यांना छोटे छोटे होल करायचे. त्यानंतर एका कढईत तेल घ्यायचं. तेलामध्ये हळद, मिरची पावडर हे टाकून चांगले गरम होऊन द्यायचे. मग ते उकळलेले बटाटे, ज्याला आपण होल केला ते बटाटे त्या कढईमध्ये टाकून चांगलं त्याला फ्राय करायचं. फ्राय होईपर्यंत छान एका साईडला आपण कांदा टमॅटो कापून घ्यायचा. मग त्याच तेलात आपण ते बटाटे साईडला काढून जिरं कांदा टाकून छान फ्राय करून द्यायचा. कांदा पूर्ण ब्राऊन होईपर्यंत छान त्याला फ्राय करायचा. कांदा ब्राऊन झाला की त्यात आलं लसूणची पेस्ट टाकायची. आलं लसूणची पेस्ट ॲड केली की ती पण छान वास सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायची. ती आलं लसूणची पेस्ट फ्राय होईपर्यंत एका वाटीत दही, कस्तुरी मेथी, धणं पावडर, मिरची पावडर, हळद हे मिक्स करून ठेवायचं. आणि मग ते फ्राय केलेला कांदा आलं लसूणच्या पेस्टमध्ये टमॅटो टाकायचा आणि ती पेस्ट टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ते तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर ते झाकून ठेवायचं की तो मसाला छान फ्राय झाला पाहिजे. थोडासा पण त्यात कच्चा राहिला नाही पाहिजे, त्याला छान टेस्ट येते. मग ते फ्राय झालेल्या छान मसाल्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं. लक्षात ठेवा, गार पाणी नाही टाकायचं, गरमच टाकायचं, त्याने भाजीची टेस्ट येते. मग छान त्याला उकळी आल्यावरती त्यात ते फ्राय केलेले बटाटे टाकायचे. पूर्ण त्याला छान मिक्स करून घ्यायचं. मग त्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि ते परत झाकून ठेवायचं. छान ते झाकून ठेवून पूर्ण बटाट्यामध्ये त्याचं मिश्रण जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं. आणि ते परतून झालं की एका बाउलमध्ये काढून त्याच्यावर फ्रेश क्रीम टाकायची. झालं आपला दम आलू रेडी.